चला मॅच ऑन करा. सेंचनल विनिंग का असतं तो सामना आपण या अगोदरचा पाहिला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला आणि प्रेक्षकांना तसेच सामने पाहायला नेहमी आवडता आणि तो सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाला. चला मॅच ऑन देऊया आपण प्लेयर ऑफ द मॅच. तर नितीनजी जोशी स्नेहकुंज आधारगृह आणि 40+ साठी पैठणीचे आमचे पुरस्कर्ते. प्लेयर ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी देतो आणि आपण देतोय एनर्जी ड्रिंक. विदिशा हर्षल गवती यांच्याकडून मिळालेली ड्रिंक आणि प्लेयर ऑफ द मॅच. मॅच ऑन. 20218085 अमोल एक्वा आई गावदेवी वाकडी. सुलभला आपण जरूर पाहिलं. बॅड लक टीम रीडगर चांगला खेळ राहिला मात्र शेवटपर्यंत मोमेंट आपण शिफ्ट होताना पाहिलं. आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं का क्षेत्ररक्षकांना अलर्ट असावं लागतं आणि तोच क्रिकेट आपण पाहिला. आता दोन्ही जवळची गाव आहेत. वाकडी विरुद्ध कोपरोली. धनंजय शेठ पाटील 8085 अमोल एक्वा 2021 आणि एका बाजूला 12-12 किंग रोशन शेठ पाटील. मॅच ऑन. पूर्वार्ध साई रक्षा ट्रान्सपोर्ट संतोष शेठ पाटील असतील. अध्यक्ष ट्रॉफी. मॅच ऑन होईल. 1:15 झालेत. अजूनही एक सामना बॅलन्स आहेत. चला मॅच ऑन करा. नो टीम मीटिंग अलाव. नितीन पाटील आणि रोशन पाटील. मॅच ऑन आहे. हर्ष जमदाडे मागच्या मॅचमध्ये कमालीची गोलंदाजी अगदी संघासाठी समय सूचकता दाखवली. सुंदर गोलंदाजीनं चांगला कमबॅक केला होता. 2 षटक हर्षनं हाताळले. हर्ष नामदेव शेठ जमदाडे यांचे सुपुत्र. एक्सपोर्ट सायकलचे आमचे पुरस्कर्ते नामदेव शेठ जमदाडे. फर्स्ट बॉल. ओ पहिला चेंडू गॅप शोधली. नितीन पाटीलच्या बॅट मधून हा झंझावत थर्ड मॅनला आलाय चौकार. हर्ष जमदाडे वन्स अगेन पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऑफ स्टंपला होता आणि नितीननं ती लाईन रीड केली. इट्स ऑल अबाउट क्रिकेट टेक्निक टेम्परामेंट असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. शैलीबद्ध फटका खेळला. खेळामध्ये चॅलेंज कसं असतं ते नितीननं दाखवलं. हर्ष पुन्हा एकदा सज्ज होईल. ओ फटका बनवला. नो चान्स. शॉट लाईक दॅट. सॉलिड डिफेन्स केलं आणि गॅप शॉट डीप लॉंग ऑफ कव्हरच्या मधून सनसनीत चौकार. 2 चौकार आलेत. नितीन पाटील या वर्षीच्या हंगामामध्ये बायकरमॅन सुद्धा राहिलाय. अष्टपैलू अनेक वर्ष कोपरोलीसाठी त्यांनी सेवा केली. बायकरमॅन आहेत. जेव्हा जेव्हा वेळ मिळाली तेव्हा तेव्हा डाव सावरला. नेक्स्ट बॉल. गुड बॉलिंग. गुड कमबॅक. हर्षनं लाईन थोडीशी बदलली. त्यांनी आपल्या क्षमतेवर काम केलं. 2 चेंडू ऑफ स्टंप ठेवले होते आणि या वेळेला बघा स्विंग चेंडू झाला. गुड बॉलिंग. रिप्ले आपण पाहते माऊली इव्हेंट कडून. माऊली प्रसाद इव्हेंट. नितीन पाटील वन्स अगेन. ओ खोला चेंडू. गुड कमबॅक केलं. हर्षचं कौतुक आपण करूया. आणि गोलंदाजाकडे जर ही शैली असेल, आय एम टॉकिंग अबाउट कम्प्लीट टेक्निक. क्रिकेटमध्ये ही 1% थेरी असते आणि या थेरीवर तुम्ही काम केलं ना तर मॅचमध्ये तुम्हाला कमबॅक करता येतो. आणि जरी हर्षनं 2 चेंडूवर मार खाल्ले मात्र त्यानंतर जो कमबॅक केला ना तो महत्त्वाचा होता. नेक्स्ट. हर्ष पुन्हा एकदा सजीव. ओ थोडी गती कमी केली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओ झेल सोडला मिड विकेटला. रोशन शेठ खेळत होते तिथे.
ओव्हर नंबर फर्स्ट धावा दाफलकावरती 10 आहेत. अध्यक्ष ट्रॉफीची स्पर्धा आणि आता दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे. उद्या सुद्धा स्पर्धा 7 वाजता शार्प सुरू होईल. या सुद्धा आम्ही सूचना देतो. लास्ट बॉल धावा 10 बिन बाद. साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स ओ ताकदीचा प्रचंड वापर लॉफ केलाय. तुफानी आसमानी षटकार बघा. शायनर ग्रुपचा जो आमचा वाडा आहे आणि तिथे आम्ही पाहतो एक शामियाना आहे. परेश दादा मस्कर तिथे मॅचचा आनंद घेत असताना नंदिदा बिअर शॉप स्पोर्ट्स सायकलचे आमचे स्पॉन्सर आहेत दिनेश शेट गवते बिट्टू. त्या शामियान्यामध्ये बसून नितीन पाटील यांची बॅटिंग पाहतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर धावा दाफलकावरती टोटल आपण पाहू शकतो संघ 16. चांगली सुरुवात दणदणीत सुरुवात ज्याला म्हटलं जातं आणि ते दाखवलं नितीननं. क्वालिटेटिव्ह क्रिकेट दाखवला मैदानावर. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करताना पहिल्या षटकानंतर धावा 16. ग्रामीणचा आज पोल आपण पाहिला. ग्रुप सी ग्रुप एफ ची एक मॅच. उद्याचा लॉर्ड्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. लक्ष उद्या मॅचकडे बघा. रात्री के यात्री सचिन मांडवकर आहेत आणि प्रांजल. त्यांना रात्री कुठेही तुम्ही पाठवा सुसाट वेगाने जातील. आणि काल दत्ता ढवले चेअरमॅनला सोडायला गेले शिवकरला, ते पण मध्यरात्री. आज दत्ता ढवले गायब आहेत. 3 षटकं बाकीत. रमेश पवार आऊ आलाय. थोडीशी पहिल्या ओव्हरमध्ये निराशाजनक कामगिरी राहिली. पहिला चेंडू लाईन चांगली. कमबॅक करताना रमेश पवार मागच्या मॅचमध्ये 1 धावेचं षटक होतं. मॅन ऑफ द मॅच होता. व्यावसायिक खेळाडू तालुकानीय खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे. चेंडूमध्ये रिदम आहे. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं समोर ठेवला. बघा व्हॅरिएशन. यष्टीरक्षकाचं साथ मिळालं नाही. कमबॅक करायचे टीम वाकडीला. ज्या पद्धतीनं नितीननं संयमी खेळ करत मैदानावर तो चिकटून उभा आहे. गोलंदाजच्या मनात धाकधूक असेल कारण नितीन थांबणारा नाही. तो मोठ्या हिमतीचा खेळाडू. जेव्हा जेव्हा मैदानावर खेळतो आकर्षक खेळासाठी ओळखला जातो. धावसंख्येची मजबूत पकड त्याला बनवायचे. गुणतालिकेवर धावा आहेत त्या 17. लॉफ केला हवेमध्ये चेंडू. वेळ मिळणार का नाही. सेफ लँड होऊ शकतो. थोडा कठीण होता. डिफिकल्टी झाला. बॅकअप रेडी. निघाले नितीन सहज. धावा मिळतील 2. उत्तम फलंदाज जर मैदानावर सक्रिय झाले ना ते मैदानावर काही करू शकतात. 3 चेंडू नंतर धावा 19. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. पूर्वार्ध साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी 12-12 किंग कोपरोली बॅटिंग करतोय. खूट कमबॅक. रमेश पवार आऊ यासाठी ओळखला जातो. श्रीमंत खेळाडू ज्याला म्हटलं जातं. मॅन ऑफ द सिरीज नॅनो कार ज्याच्या नावावर आहे. स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक कोणी विसरणार नाही. विजय शेठ ठाकूर यांची स्पर्धा आणि तिथे आऊचा चर्चेमध्ये असलेला परफॉर्मन्स. आणि त्यानंतर या खेळाडूनं कधी क्रिकेटला मागे वळून पाहिलं नाही आणि तोच हा रमेश पवार आऊ. 20 धावा दाफलकावर. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटनं थोडासा अडथळा. पायामध्ये क्रॅम्प आलाय आणि ती दुखापत आपण ते चित्र मैदानावर पाहिलं. कोपरोली विरुद्ध वाकडी दोन्ही जवळची गाव आहेत. धनंजय शेठ पाटील आपण पाहतो नेहमी या वर्गाचे मोटिवेशन करताना त्यांनी युवा वर्गाला पाहिलं. रमेश पवारचं या षटकाचा लेखाजोखा पाहिला तर पहिला चेंडू डॉट सिंगल 2 धावा. त्यानंतर चौथ्या चेंडूवर सिंगल धावा 20. 1:22 झालेत. आज थोड्या जलद गतीनं आम्ही मॅचेस का खेळवतो कारण फायनलच्या रात्रीमध्ये भरपूर लोड असणारे. उद्या सुद्धा एकच संघ क्वालिफाय करू आणि ग्रुप ए एफ कनेक्ट झाला नाही. चेंडू धोका होईल का नाही. जर इथे विकेट मिळाली असती तर तो आनंद सेलिब्रेशन असता. मात्र तो चित्र नाही पाहायला मिळाला. अखेर नितीनचा झंझावत. 1 धावेने धावफलक पुढे सरकेल. 21. काय स्विंग करतो चेंडू बघा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा धावफलकावरती 21. 21. चंद्राची शीतलता आहे. थंडगार हवा सुद्धा आहे. क्लायमेट आज खूप छान आहे.
आणि कंपॅरिझन केली यस्टरडे आणि आजची रात्र. शेवटचा चेंडू लॉफ करताना डीप कडे स्क्वेअर लेगला बॅकअप सुद्धा रेडी. गुड फिल्डिंग रोशन शेठ पाटील आणि नितीन पाटील. जर मैदानावर सलामीवीर फलंदाज थांबले तर ते काही करू शकतात. 2 षटकानंतर नो टीम मीटिंग अलाव. 2 षटकानंतर 22. बॅटिंग करताना टीम गावदेवी. पाण्याची डिमांड होईल, पाणी घेऊन जा. 12th मॅन रेडी आहेत तिथे. 2 षटकानंतर 22. 16 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये, 6 धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये. रमेश पवार. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. 1:24 संपूर्ण आमची मॅनेजमेंट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांची प्रचंड मेहनत राहिली. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. 1.5 लाखाचं फर्स्ट प्राइज ग्रामीणसाठी आपण देतो. दोन षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती 22. गावदेवी 12-12. साई रक्षा नावानं आज खेळतोय. 2 षटकानंतर 22. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मगाचा सामना पाहिला 40, 45, 50 आणि हाच माइंडसेट असेल टीम खोपरोली. समोरचा संघ दोघांनी एकमेकांच्या खेळी माहिती आहेत आणि त्यासाठी इथे प्रयत्न होतात. प्रयत्न करावे लागेल. क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांना क्रिकेटमध्ये खूप महत्त्व दिलं जातं आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला तो क्रियाशील व्हावं लागतं. आणि अगदी सलामीची जोडी मैदानावर चांगला खेळ करते नितीन पाटील. 8 मध्ये 19 स्ट्रायकर एंडला आहे शुभम. ओव्हर नंबर 3. फ्रंटफुटला आले, लाईन रीड केली, लॉफ केलाय आणि यासाठी जाळं रचलं होतं. ती विकेट मिळाली. बॅट्समन आउट. पहिला धक्का. साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स गावदेवी 12-12 किंग खोपरोली. पहिला गडी बाद झाले. पहिला सामना सुद्धा दोन्ही संघानं चांगल्या पद्धतीने जिंकलेत. लक्ष द्या मॅचकडे पुनश्च एकदा. मॅच बिटवीन वाकडी अँड खोपरोली. नितीनजी जोशी साहेब बघा मॅचचा आनंद घेत असताना रात्री की यात्री त्यांना का म्हटलं जातं, कारण कुठल्याही कामाची सुरुवात ते मध्यरात्रीनंतर करतात आणि तो त्यांचा शुभ मुहूर्त आहे. आणि मध्यरात्री मग कुठल्याही प्रोग्राममध्ये जायचं असेल तर मध्यरात्री, कुठल्या सामना पाहायला जायचं असेल नेरेचा मध्यरात्री, कुठलाही चांगलं काम करायचं असेल तर मध्यरात्रीच प्रवास करतात. आणि ते नेहमी म्हणतात का जीवन में सबसे बड़ी खुशी वो काम करने में होती है जिससे लोग कहते आप नहीं कर सकते हो. आणि तेच काम ते करून दाखवतात. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा 22. पहिला चेंडू अतिशय वेगवान होता. व्हाईट बॉल लाईन थोडी बाहेर आणि आता रोहित पाटील आलेत. हे सुद्धा आक्रमक टॉप ऑर्डरचे फलंदाज आहेत. बॅटिंग लाईनअपसाठी बऱ्याच वेळा कोपरोलीसाठी उपयुक्त खेळी केल्यात. ऑलवेज फाईट बॅक ही त्यांची मेंटॅलिटी असते. आणि रोहित पाटील स्ट्रायकर एंडला. लाईन ओळखली, पुन्हा जाऊन दिलं. व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल टीम साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स 12-12 किंग गावदेवी कोपरोली संघ पोहोचलाय. एकूण धावफलकावरती टोटल 24-24. बाहेर होता वाईड लाईनकडे आणि ते रीड केलं रोहितनं. कुठलाही प्रयत्न केला नाही. थर्ड ओव्हर. विकेट 2 डॉट आल्या. धावा 24 आहेत. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना टीम कोपरोली. रोशन शेठ पाटील यांना आपण नॉन स्ट्रायकरला पाहतोय. 4 चेंडूमध्ये वैयक्तिक 3 धावा झाल्या. 24. चांगली धावसंख्या सेट करावी लागेल आणि त्याच पद्धतीनं आगीकूच होणं महत्वाचं आहे. ओ लाईन ओळखलं, फटका कनेक्ट होत नाही. धाव घेण्याची तयारी. धोका मात्र नाही सुरक्षित. धावफलक 1 ने पुढे सरकेल. एकूण धावा आहेत 25. थर्ड ओव्हर. लक्ष द्या मॅचकडे.
ओल ऑफ करतोय, ताकदीचा प्रचंड वापर केलाय, डीप कडे खेळण्याचा प्रयत्न होता आणि डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 25, 25. थर्ड ओव्हर. ओहो, डीप कडे विकेटची नितांत गरज होती. नितीन जोशी साहेब त्यांनी एक शेर आमच्यापर्यंत पोहोचवलाय. हे मोहब्बत करनी है तो सावळे रंग से करे गुरु, मोहब्बत करनी है तो सावळे रंग से करे गुरु, क्या कि क्योंकि गोरे तो आझादी के पहिले से ही बेवफा आहे. म्हणजे त्यांचा बोलण्याचा अर्थ वेगळा आहे. नक्कीच आता इथून निरोप घेतील कदाचित. मॅचकडे लक्ष विद्या. विकेट मिळाली, रोशन पाटील आउट. नवीन फलंदाज आलेत. क्रिकेट खेळामध्ये गुड फिटनेस, फिजिकली फिट या गोष्टींना सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं. शुभम उबलेचं षटक पाहिलं, विकेट. 2 वाईट, सिंगल डॉट, विकेट. एकही षटकार आला नाही. रोहितकडून अपेक्षा संघाला धावा 25. अविनाश आलाय. आक्रमणाचा प्रयत्न, कमबॅक चांगला केला. काय पहिल्या षटकामध्ये जेव्हा नितीन खेळत होता 16 धावा त्यांनी कुठल्या, मात्र त्यानंतर जो धावफलक पाहिला तिथे संत, मात्र तिथे कमबॅक जो केला ना वाकडीनं, अऊचं 6 धावेचं षटक. शुभमनं आत्तापर्यंत दिलेल्या फक्त 4 धावा. इथून आक्रमकता दाखवावी लागेल फलंदाजांना. धावा झाल्या 26, 26. आक्रमण, डीप कडे फिल्डर आहेत. रनिंग कॅच कठीण होतं, लॉंग ऑफ बॅकअप देतोय आणि जलद गतीनं 2 धावा. 3 षटकानंतर पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 16, दुसऱ्या षटकानंतर धावा आपण पाहिल्या 22 आणि आता 28. लास्ट ओव्हर 4 षटकांचा हा सामना आहे. मायरा जनरेटर सर्व्हिस या स्पर्धेसाठी त्यांचं योगदान. झील केबल अँड नेट सर्व्हिस. तर आमचे व्यवस्थापक जितू 11 जय हनुमान क्रिकेट संघ नेरे, जी छत्रपती शिवाजी महाराज 40+ गावदेवी क्रिकेट संघ, छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ, हनुमान व्यायाम मंडळ, अष्टविनायक मंडळ, शायनर ग्रुप, ग्रामस्थ मंडळ. शेवटचं षटक आणि गोलंदाज येतो वाकडीकडून, षटक हातळेल साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स, गावदेवी 12-12 किंग कोपरोली संघ आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाज अविनाश पाटील. अविनाश सोमवंशी खेळतो आणि त्याच्याकडून आता अपेक्षा आहे टीम कोपरोलीला किमान 15+ धावा आल्या तर चांगलं टार्गेट सेट होईल. पहिला चेंडू, सी द प्रेशर, थोडा दबाव. सत्यवान काकडे बघा किती प्रचंड मेहनत असते त्यांची. नाईट स्पर्धा, पंचांची भूमिका, सकाळी 6:30 मॉर्निंगला त्यांना पंचिंग करावं लागतं, ती जबाबदारी. मित्रांनो, क्रिकेटचं वेळ आहे ते तुम्हाला इथपर्यंत घेऊन येतो. आणि नितीन जोशी साहेब यांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं, ही क्रिकेटची खाज असते. पैशाची काही कमी नाही. अविनाश पाटील, व्हाईट बॉल, चेंडू शिल्लक 6, धावा फलकावर 29. स्ट्राईक रेंजला अविनाश. बघा टायगर आले. तर 2 चेंडू अमांतर, धावा फलकावरची टोटल पाहतो 30. 4थं षटक अविनाश पाटील. ओस्लोवर 1 लॉफ केलाय अविनाशच्या सोमवशीच्या बॅट मधून. आखूड टप्पा आणि त्याला दिला धक्का. जबरदस्त खरपूस समाचार. धावसंख्या पुढे सरकेल आता
बघा वेट केला रिप्ले आणि तो झटका दिला. प्रचंड पॉवर जनरेट केली. टायगरना चेंडू पकडला सुद्धा. लक्ष द्या मॅच कडे. चेंडू शिल्लक 5 धावा 36-36. अविनाश कडे ती क्षमता आहे आणि तो करू शकतो. संघासाठी किलिंग इन्स्टंट बनवू शकतो. पुन्हा इथे संधी सोडला. झेल निघाला. रोहित कॉल केला वेगानं. थ्रो खरा. बॅकअप रेडी. बहारदार खेळवतोय. कदाचित रोहित मेसेज देतो खेळावं लागेल, लढावं लागेल. 2 धावा. दाफलकाव पुढे सरकेल. संघ 3 षटकानंतर 28 होते आणि आता धावा दाफलकावरती टोटल पाहतो आपण 38. 38 धावा आहेत. सुपर बॅटिंग. कमबॅक चांगले. संतुलन चांगले. रोहित त्याला मार्गदर्शन करतो. अविनाश विस्फोटक खेळासाठी तो ओळखला जातो. नेक्स्ट बॉल. अविनाश टू अविनाश. इथे आऊ आहे तिथे तो झेल सोडणार नाही. विकेट. तिसरा धक्का. चेंडू शिल्लक 3 धावा दाफलकावरती टोटल पाहतो आपण 38. लॉस ऑफ दी 3 विकेट. बघा आमचे स्टॉल धारक आहेत. बघा चहा जर असेल ना तिकडे चहा बनवणारे आणि स्पेशली जर तुमच्याकडे अद्रक असेल तर शायनर ग्रुपची डिमांड आहे. चहा बनवणारे कोणी आमचे व्यावसायिक असतील तिथे तर ब्लॅक टी घेऊन या आणि आमचे अकाउंटंट आहेत कुणाल यांच्याकडून घेऊन जा. नंदिता बिअर शॉप. दिनेश शेठ दत्तात्रय गवते आले. त्यांचा सुद्धा टायमिंग लेट असतो. त्यांचा सुद्धा 12 नंतर ठोका असतो आणि आज सुद्धा मध्यरात्री नंतर आलेत. परेश मस्कर तिथे बसलेत आणि त्यांची ती फिक्स जागा आहे. चला एंटरटेनमेंट. 3 चेंडू बाकी. धावा 38. मध्यरात्री नंतर 1:36 बॅटिंग करते साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स. गावदेवी 12-12 कोपरली. फलंदाज झालाय प्रथमेश. काय बेफान खेळला मागच्या मॅच मध्ये. तुफानी खेळ केला. त्याचा झंझावत फार चांगली त्यांनी कामगिरी केली आणि तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे. आमचे लाडके आयोजक समीरदादा पाटील अध्यक्ष ट्रॉफीच्या पुरस्कर्ते अजूनही मॅचचा आनंद घेत असताना माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंट. चेंडू शिल्लक 2 धावा 38. विकेट गेल्या 3. अविनाश सज्ज होईल. फटका खेचला डीप मिड विकेटला. गुड कॅच. फिल्डर होते तिथे प्रतीक खुटल्या आणि त्याचं निक नेम सुद्धा काळू. काळू गुड कॅच. काळ्या आहे का. आणि आमची 12th मॅच सांगतात अंबादास. प्रत्येकाला एक निक नेम असतं. बघा आमच्या टायगर एक निक नेम. काही दिवसापूर्वी त्या नावाचं बारसं सुद्धा आम्ही केलं शायनर ग्रुपच्या वाड्यावर आणि त्यानंतर टायगरने मागे वळून पाहिलं नाही. लास्ट बॉल. धावा 38. 4 शेवट गोड करायचे आणि त्यासाठी आलाय मैदानावर कुलदीप. आता तर पप्पूला तेच करायचे. तोडफोड करायचे. 1 षटकार आले. 2 वाईट षटक थोडं महागडे मात्र चांगल्या टार्गेटसाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे. साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी. अविनाशला कमबॅक करायचं गोलंदाजाला मात्र तिकडे झंझावत असेल. बॅटिंगचा निघालाय गोलंदाज अविनाश. कट करण्याचा प्रयत्न. ओ सुपर कॅच आणि स्वतः ॲडव्होकेट अरुण पाटील होते. गुड कॅच. ही मॅच आहे ना फ्रेंड्स फॉर एव्हर असेल कारण रोशन शेठ, धनंजय शेठ, साई रक्षाचे संतोष शेठ असतील, ॲडव्होकेट अरुण पाटील एकमेकांचे जवळीक मित्र. इकडे चिअर बॉय आहेत बघा. कुठलंही गाणं नसताना तिकडे डान्स चालू आहे. म्हणजे किती ऊर्जा असेल त्यांच्यामध्ये. दत्ता डबलेना ते आज मिस करतात.
तर यस दुसऱ्या अंकाकडे आपण जाऊया आणि ऐकूया दीपकबाई फडके यांना. आणि कदाचित पुढचा सामना एका एंडने सुद्धा आम्ही खेळू. लास्ट मॅच थोडा वेळ वाचवायचे सर्व आमचे पुरस्कर्ते. बघा रात्रीचे यात्री आणि रात्रीचा लुकलुकणारा तो तारा म्हणजे आमचे नितीन जोशी साहेब. दीपकभाई त्यांना मध्यरात्र आवडते आणि सकाळचा रम्य पहाट सुद्धा त्यांना आवडते. आणि अगदी रम्य पहाट असताना सुद्धा ते जॉगिंगला जातात आणि त्यानंतर आपल्या शेड्यूलनुसार त्यांच्या कामामध्ये बिझी असतात. चला मॅच ऑन थोडी स्पीडअप करा सर्व आमचे पुरस्कर्ते. 3 बाईकची ही स्पर्धा आपण पाहते. अध्यक्ष ट्रॉफी AB CD आणि EF 3 ग्रुपमध्ये देणार आहोत. 40+ इंडिव्हिज्युअल 40+च्या 2 रात्री असतील 13 मार्च आणि 14 मार्च. 12 मार्चला रेग्युलर ग्रामीणच्या अंतिम लढती पाहणार आहोत. तर सागर पाटील पारगाव अध्यक्ष ट्रॉफीचा आनंद घेत असताना आणि समीर दादांच्या आणि सूरज पाटील यांच्या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिल्या. बघा टायगर आणि लायन प्रचंड मेहनत पॅकअपला सुरुवात केली त्यांनी. क्रिस्टल ट्रॉफी थोड्या सांभाळून न्या. चला कोपरोली संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहताय. 24 चेंडू 39 धावसंख्येची गरज आहे. रमेश पवार आता कॅमेरामॅनला बरोबर जमतंय. मौली प्रसाद लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आतिश झेंडे चांगलं काम आहे. अगदी प्रत्येक आयोजकाला कॅच करतोय आणि एक फार कमी कॅमेरामॅनला जमत असते. गोलंदाजी मार्कवरती मंगेश ठाकूर आलाय पहिली षटक फेकण्यासाठी. स्ट्राईकवरती रमेश पवार. 24 चेंडू 39 धावसंख्येची गरज. एकंदरीत जर आपण पाहिलं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल कारण मागील मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये 5 विकेट ज्याच्या नावावरती राहिल्या तो मंगेश ठाकूर मागचा मॅन ऑफ द मॅच. आणि पंचांचा इशारा गेम ऑन. सामना सुरू होतोय. 24 चेंडू 39 धावसंख्येची गरज आहे. P1चं षटक पहिला चेंडू लेग स्टिकवरती फेकला जातोय. अवंतच्या स्वरूपामध्ये सिंगलच्या साह्याने संघ जाऊन पोहोचता 1 या आकड्यावरती. तर चला चिंचपाडा क्रिकेट संघाचा संघनायक आपण याचे मागील टॉससाठी खूप उशीर घेतला होता. आता या लवकर. यानंतर आपली मॅच खेळवली जाईल. अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र रिस्की धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली.
पप्पू पाडवी त्या ठिकाणी होते. एका धावेने संघ जाऊन पोहोचला दोन्ही आकड्यावरती. पहिला चेंडू आव्हान तर त्यानंतरचा सुंदर चेंडूची फेकी आपण पाहिली. गोलंदाजी मार्कवरती मंगेश ठाकूर हा गोलंदाज आणि इथून जर मात्र आपण पाहिला स्ट्राईकवरती खेळण्यासाठी सज्ज असणारे शुभम. गोलंदाजी मार्कवरती हे षटक फेकत असताना शुभम. जोरदार अपील, पंचांचा बोर्ड आकाशामध्ये, फलंदाज गॉन. 0 धावसंख्येवरती वैयक्तिक फलंदाज बाद होतोय शुभम उबाले. या ठिकाणी जर आपण पाहिलं हे षटक चेंडू फेकला मंगेशनं. अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी राहिली, अगदी मधल्या एसटीवरती आढळला गेलाय. मागील मॅचमध्ये 5 विकेट ज्याच्या नावावरती राहिले, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्याची ओळख राहिली मंगेश ठाकूर. खूप स्वतःला इम्प्रूव्ह केले या खेळाडूनं. गोलंदाजीमध्ये गतवर्षी 2 वर्षापासून जर आपण पाहिला तर खूप सातत्य राखलं गेलंय. अगदी रोहित पाटीलच्या पुढे एक पाऊल जात सुंदर गोलंदाजी करताना पाहिलंय. रोहित पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल. मागील मॅचमध्ये पहिले षटक फेकलं, यावेळेस पहिलं षटक मंगेश ठाकूरच्या हातामध्ये दिले. ही रणनीती संघनायकाची आपण पाहिली नितीन पाटीलची. सुरुवात दमदार राहिली, त्यानंतर मात्र 3 ओव्हरमध्ये ज्या धावा जमवायच्या होत्या त्या जमवू शकला नाही आणि इथे मात्र 38 धावा जमवल्या तर 39 धावांचा पल्ला गाठत असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये दमदार कामगिरी राहिली. 1 विकेट महत्त्वपूर्ण मिळवली आहे. तर नौका खेळाडू मैदानामध्ये आपण पाहत आहे हर्ष जमदाडे. गोलंदाजी डावखुऱ्या हाताने करतोय, फलंदाजी मात्र उजव्या हाताने करतोय. सुंदर फटका, क्रॅकिंग स्ट्रोक त्या ठिकाणी प्रथमेश आलाय. वेगवान क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. P1च्या षटकामध्ये आकाश पाटीलनं प्रयत्न सुंदर केलं, परंतु त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. 2 धावा मिळाल्याच्या चेंडूवरती आणि एकंदरीत जर पाहिलं ज्या 39 धावांचा पल्ला गाठायचे 21 चेंडू 35 धावसंख्येचं समीकरण. मंगेश ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हे महत्त्वपूर्ण षटक असणारे P1चं षटक, कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. हा चेंडू पायावरती अदलतोय आणि पंच या ठिकाणी सांगतात की लेग बाईटचा अपील, परंतु पंच सांगतात की या चेंडूवरती धाव मिळणार नाहीये कारण बॅटची मुवमेंट तुमची झाली नाही. लेग स्टिकच्या बाहेर वळणारा चेंडू आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. चेंडू हर्ष अगदी पायावरती आदळलाय. हा धावफलक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 6 धावेने पुढे सरसावत असताना 1 फलंदाज बाद, 10 ही धावसंख्या आपण पाहिलीत. आणि इथे मात्र या षटकातील अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी असणारे मंगेश फडकेनं 4 चेंडूमध्ये दमदार कामगिरी केली होती, परंतु 5व्या चेंडूवरती षटकार लगावलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज असणारे पुढील चेंडू फेकण्यासाठी. हा चेंडू जोरदार अपील, पंचांचा बोर्ड आकाशामध्ये. आणखी 1 विकेट यश मिळतंय कोपरवली टीमच्या गोलंदाज मंगेश ठाकूरला आणि 10 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज गारत. सुंदर गोलंदाजी षटकानंतर कमबॅक कसं करावं याचं उत्तम उदाहरण देत असताना मंगेश ठाकूर. नौका खेळाडू मैदानामध्ये प्रशांत पाटील. या मैदानामध्ये विक्रमी खेळी या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिली होती. अंतिमच्या ओव्हरमध्ये 28 ते 29 धावा गतवर्षी नाईट मस स्पर्धेमध्ये गरज असताना या खेळाडूंमध्ये 28 धावा जमवल्या होत्या प्रेम पाटील. पण यावेळेस सामना जर आपण पाहिला 39 धावांचा पल्ला गाठायचे येणारे 18 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या गेल्या 10, 2 बाद ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती येतोय संघाचा प्रमुख अस्त्र रोहित पाटील. चेंडू फेकण्यासाठी सज्ज असणारे, परंतु मैदानामध्ये रमेश पवार एका चेंडूला सामोरे गेला, सिंगल ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली आणि नॉन स्ट्राईक इनवरती 5 चेंडूची प्रतीक्षा करत राहिला आहे. इथून मात्र कोपरवली संघाला सामना जिंकायचा असेल तर रमेश पवार सारख्या फलंदाजाला महागारी पटवावं लागेल, परंतु मैदानामध्ये या ठिकाणी वाकडी संघाला जिंकायचे असेल तर नक्कीच जर आपण पाहिलं रमेश पवारला मैदानावरती थांबावं लागेल. कारण क्रिकेट म्हटलं की रमेश पवार एक आक्रमक खेळाडू या टीममध्ये जर आपण पाहिलं आणि इथे मात्र कशा रीती रणनीती आखली जाईल कारण रोहित पाटील आलाय आणि तेवढेच एक आक्रमक खेळाडू रमेश पाटील. नानो कार, 4 व्हीलर कारचा मानकरी, 2 व्हीलर बाईकचा मानकरी या ठिकाणी स्ट्राईकवरती खेळण्यासाठी सज्ज असेल
कशा रीती रणनीती आखली जाईल रोहित पाटील याच्याकडून. पहिल्या चेंडू फेकणारी सज्ज असेल 10 धावा धावफलकावरती. हा चेंडू अगदी सरळ हाताने खेळला गेलाय. पप्पू पाडवी डीप लॉंग ऑफला सिंगलच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. येणारे 17 चेंडू 28 धावसंख्येची गरज आहे. उजव्या हाताचा फलंदाज डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये ज्या वेळेस येत असतात त्यावेळी फलंदाजाची आणि त्या क्षेत्ररक्षकांची आणि गोलंदाजाची नक्की दमछाक होत असते. प्रत्येक वेळी गोलंदाजाला आपला टप्पा चेंज करावा लागतोय, बदल घडवावा लागतोय. आणि इथे मात्र देखील तेच चित्र मैदानामध्ये आपण पाहत आहे. रोहित पाटीलनं पहिल्या चेंडूमध्ये सिंगल धाव खर्च केली गेली आणि दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. 11 धावा धावफलकावरती. गोलंदाज रोहित पाटील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. हा चेंडू जर पाहिला तर ऑफस्टिकच्या बाहेर बोलतोय. पंचांचा इशारा अवांतरचा अवंत धावेने संघ जाऊन पोहोचणे झेल पकडला होता. यावेळेस देखील असं वाटलं होतं चेंडू भूमीला दान होईल, पण शेवटपर्यंत नजर ठेवली चेंडूवरती आणि त्यानंतर मिळालेले घवघवीत यश. तिसऱ्या फलंदाज बाद 12 या आकड्यावरती. प्रशांत पाटील बहादूर माघारी परततोय. नौका खेळाडू मैदानामध्ये. अमित म्हात्रे अगदी सुंदर झेल पकडला. आकाश पाटीलला संधी होती झेल पकडण्याची, पण आकाश पाटील आणि रोहित पाटील यांच्यामध्ये कॉलिंग झाले नाही. आकाश पाटील अगदी पाहत बसला होता. आकाश पाटील विचार करत असेल की बरं झालं रोहित पाटील आला, झेल पकडला. अमित म्हात्रे नौका खेळाडू मैदानामध्ये. 3 फलंदाज बाद. 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये आपण पाहत आहे. अमित म्हात्रे खेळण्यासाठी सज्ज. 2 चेंडूची फेकी आपण पाहिली. 16 चेंडू 27 समीकरण मैदानामध्ये. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रोहित पाटील. जास्तीत जास्त कोपरोली संघाची रणनीती जर आपण पाहिली तर रमेश पवारला लॉन्च टाकी इनवरती ठेवायचं हा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, परंतु त्या दर्जाची गोलंदाजी देखील रोहित पाटीलची आपण पाहत आहे. अगदी सुंदर गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या जवळून जाते. चेंडू पडल्यानंतर रमेश पवारच्या मुखातून आवाज आला की मार, पण चेंडू दोन्ही बाजूने फिरवणे ही ज्याची ओळख राहिली तो रोहित पाटीलला मैदानामध्ये पाहत आहे. 15 चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे. 15-27 समीकरण मैदानामध्ये. अमित म्हात्रे खेळण्यासाठी सज्ज असेल. पहिला चेंडू डॉट खेळला गेलाय. रोहित पाटील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनाती आहे. प्रथमेश पाटील 1 धाव कंप्लीट केली जाईल. एकाच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचतात 13 या आकड्यावरती. येणार चेंडू असतील 14 आणि 26 धावसंख्येची गरज. राज पाटीलना अजगर अली यांच्यावरून प्रत्येक षटकासाठी 500 रुपये असतील. आव्हान त्याचा इशारा आलाय. जीप उलटत नाहीये पारितोषिक लावताना. अमित म्हात्रेसाठी पारितोषिक असणार आहे. राज पाटील आणि अजगर अली यांच्या वतीनं पारितोषिक. जोरदार अपील पाहायला मिळतोय. पंच सांगतात की चेंडूला उंची जास्त आहे. डॉट चेंडू सांगता पाहायला मिळाली. रोहित पाटील देखील जाणतोय की ही विकेट खूप महत्त्वपूर्ण आहे. नितीन पाटील देखील एस्टनच्या पाठीमागे जोरदार अपील राहिला. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं रोशन पाटील फर्स्ट स्लिपमध्ये उभे आहेत. थर्ड मॅनला ते इशारा करतात की हा चेंडू अगदी बॉडीच्या वरती अंगाला लागलाय. म्हणजे अनेक वर्षे क्रिकेट जाणवत. 13-25 समीकरण मैदानामध्ये रोहित पाटीलचे शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. आपटी 12 चेंडू. जोरदार अपील. महत्वपूर्ण विकेट. रमेश पवार अप्रतिम दर्जाचा झेल या ठिकाणी नितीन पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिलाय. काय चेंडू फेकला. अगदी बाउन्स चेंडूची फेकी आपण पाहिली रोहित पाटीलच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद देखील करण्यामध्ये यश लाभलं गेलंय. चौदा या आकड्यावरती सुंदर गोलंदाजी रोहित पाटील याची. काय झेल पकडला नितीन पाटीलनं. अगदी आपटी 12 चेंडू केला आणि पुल करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि एका हातामध्ये झेल पकडला जातोय आणि विकेट मिळवल्यानंतर सेलिब्रेशन जर आपण पाहिलं तर खूप मोठा सेलिब्रेशन कोपरोली टीमच्या वतीनं. कारण रमेश पवार हा या सामन्यामधील मेन अडथळा होता, त्याला दूर करण्यामध्ये यश लाभलं गेले. अमित म्हात्रे नौका खेळाडू मैदानामध्ये आपण पाहत आहे. प्रत्येक कुठले गोलंदाजी मार्कवरती आकाश पाटील.
येणारे चेंडू असतील 12 आणि 25ची गरज. 12.50च्या सरासरी धावा जमाव्या लागतील. कशा रीतीने रणनीती आखली जाईल. आकाश पाटील गोलंदाजी मार्कवरती. प्रफुल्ल पाटील अर्थात बबलीला देखील तुम्ही पाहू शकाल. एक उत्कृष्ट दर्जाचा क्षेत्ररक्षक, त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली. आणि इथे मात्र कशा रीतीनं कामगिरी केली जाईल. चला स्पीडअप करा. अद्याप एक मॅच बॅलन्स असणारे. सुपर 6 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. चिंचपाडा संघाने 2 सामने जिंकलेत आणि या संघामध्ये जो संघ जिंकेल त्यामध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल. स्लोवर चेंडू फेकी, मिड विकेटला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रथमेश वेगाने आलाय. सुंदर फेकी तुम्हाला पाहायला मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 11 आणि 24 धावसंख्येची गरज. 11-24 असं समीकरण. मैदानामध्ये प्रवीण प्रतीक कुठले खेळण्यासाठी सज्ज असेल. अमित मात्रेच्या बॅटमध्ये 3 चेंडूमध्ये 2 धावा अद्याप आपण पाहत आहे. परंतु हे षटक फेकत असताना पहिला चेंडू थोडासा शॉर्ट पेस लाईनचा फेकला होता. त्याचा फायदा उचलू शकला नाही फलंदाज अमित म्हात्रे. आणि इथून मात्र प्रतीक कुठले कशा रीतीने रणनीती आखली जाईल. गोलंदाजी सुंदर पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवरती. अगदी शेपलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर वेगाने स्कीट होतोय. चेंडू जाईल डाट. निर्धाव चेंडूची सांगता. येणार चेंडू 10 आणि 24 धावसंख्येची गरज. 10-24चं समीकरण. मैदानामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. डिप्स केलेला क्षेत्ररक्षक थोडासा फाईन आणला जातोय. कारण इथून मात्र जी गोलंदाजी पाहिली तर पहिले 2 चेंडू जर अतिशय चांगल्या रीतीने फेकले गेलेत. आकाश पाटील अगदी बऱ्याच सामन्यानंतर हा मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी राहिली. अगदी खोलवर टप्प्याच्या चेंडूची फेकी आपण पाहिली. सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. येणारे चेंडू 9 आणि 23 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. आणि इथे मात्र हा सामना खेळत असताना कोपरोली संघ अगदी फलंदाजीनं 3 ओव्हरमध्ये 4 षटकामध्ये 38 धावा जमवल्या. 39 धावा डिफेन्स करत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये 14 आणि षटक फेकत आकाशची सुंदर कामगिरी. स्लोवर चेंडूची फेकी. स्क्वेअर लेगला प्रथमेश असणारे. एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. फेकी देखील थोडी वाईट. धाव घेण्याचा प्रयत्न आणि नितीन पाटील करतोय चुकी. 2 धावा पूर्ण. तिसरीसाठी येतील का. पण या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 8-21 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 21 धावसंख्येची गरज. फलंदाज बॅटमधून एखाद्या चौकार किंवा षटकारची अपेक्षा असेल वाकडी टीमला. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये निर्धाव चेंडू फेकण्याची अपेक्षा असेल. विकेटची अपेक्षा असेल कोपरोली टीमला. हे क्रिकेटचं तंत्र मैदानामध्ये पाहत आहे. जो चांगला खेळ करेल तो संघ मैदानामध्ये पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. हे चित्र मात्र पाहायला मिळेल. स्लोवर चेंडू फेकलाय बराच वेळ. यामध्ये क्षेत्ररक्षक येतो. चेंडू खाली. फलंदाज बाद. रोशन पाटील वेगाने आले तर अप्रतिम झेल पकडला जातो आणि 5वा फलंदाज बाद होईल 18 या आकड्यावरती. अविनाश पाटील नौका खेळाडू मैदानामध्ये. डावकरी आताचा फलंदाज अविनाश पाटील मैदानामध्ये तुम्ही पाहताय. 7-21 प्रत्येक चेंडूमध्ये प्रेम पाटील 3 धावसंख्येची गरज असणार आहे. या चेंडूवरती वाकडी संघ विचार करतो किमान चौकार किंवा षटकार आला तर शेवटच्या षटकामध्ये धावा किती राहतील. 17, 16, 15 की धावसंख्या राहील याकडे मात्र नजरा असतील. हा षटक खूप महत्त्वाचा असणार आहे. गोलंदाजी करत असताना सुंदर गोलंदाजी आपण पाहिली आणि एकंदरीत पाहिला 38-39 धावा या मैदानामध्ये भाग नाही आहेत. परंतु ती गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्या. मंगेश ठाकूरनं 2 विकेट आणि त्यानंतर रोहित पाटीलनं 2 विकेट घेत 4 धावा खर्च केल्या गेल्या. एक चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी कोपरोली संघ खेळतोय. परंतु इथे मात्र आकाश पाटीलचे षटक फेकत असताना 4 धावा एक महत्त्वपूर्ण विकेट देखील ज्याला मिळाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. फुलर लेनचा चेंडू फेकला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं. 1 धाव कंप्लीट केली जाईल. 1च्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचला 19 धावा आणि येणारे चेंडू असतील 6 आणि 20 धावसंख्येची गरज. तर चला चिंचपाडा क्रिकेट संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या संघामधून जो संघ जिंकेल त्यामध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सुपर 6 साठी पहिला संघ कोणता असेल तो क्वालिफाय असेल.
कारण एक चांगली लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे मात्र येणारे चेंडू असतील 6 आणि 20 समीकरण. गोलंदाजी मार्कवरती जयेश दलवी. पहिला चेंडू खराब फेकला गेलाय. फाईन लेगच्या वरून चेंडू जाईल. अगदी ब्लॅक स्क्रीनला देणारा दन 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 चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. जयेश दलवीचा हा चेंडू फेकी जर आपण पाहिली, खराब चेंडूची फेकी. आणि अविनाश पाटीलची फलंदाजी जर आपण पाहिली तर फाईन लेग क्षेत्रामध्ये नेहमीच ज्याचे सुंदर फलंदाजी आम्ही अनेक वेळा पाहिले. येणार चेंडू असतील 5 आणि 16 धावसंख्येची गरज आहे. 5-16चं समीकरण मैदानामध्ये. आणखी एक दमदार कामगिरी आपण पाहिली. पहिल्या चेंडूमध्ये चौकार लगावल्यानंतर थोडंसं दडपण या ठिकाणी जयेश दलवी या गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू असतील 5 आणि 16चं समीकरण. फुलर लेनचा चेंडू फेकला गेलाय. चेंडूचा फायदा उचलू शकला नाही आणि इथे मात्र चेंडू जाईल डाट. निर्धाव चेंडूची सांगता फुलर लेनचा चेंडू फेकला होता. अगदी हा चेंडू जर आपण पाहिला तर अगदी बॅट समोरून जातोय आणि निर्धाव चेंडू आपण पाहिला. चांगला निर्णय पंचांचा या ठिकाणी आपण पाहिलात. डॉट चेंडूची सांगता. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जयेश दलवी. 4 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर फेकला जातोय. येणार चेंडू 4-15. पहिली मॅच देखील प्रेम पाटील आपण पाहिलं बोनशेत आणि धुंद्रेपाडा या संघामध्ये 4 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज असताना अव्वांतर चेंडू फेकला होता. त्यानंतर षटकार आपण पाहिला होता आणि 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना सामना गमावला होता. शेवटचा चेंडू ते 1 चेंडू 6चं समीकरण आपण पाहिलं त्या मॅचमध्ये. येणार चेंडू 4 आणि 15 धावसंख्येची गरज. सामना अद्याप वाकडी संघ सामना हरला नाही की कोपरोली संघ सामना जिंकला नाही. सामना अद्याप बॅलन्स आहे. काय मॅच रफ अँड टफ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 4 चेंडू 15 धावसंख्येचं गरज असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा जयेश दलवी. चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. स्ट्राईकला फलंदाज अविनाश पाटील. महत्वपूर्ण चेंडू असेल या सामन्यातील. अगदी सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीही चूक करत नाही फलंदाज बाद प्रथमेश पाटील. अप्रतिम दर्जाचं झेल. येणारे चेंडू असतील 3. चांगल्या प्रकारचा हा या ठिकाणी फटका आपण पाहिला. अतिशय वेगानं परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या अटेम्प्टमध्ये झेल सुटला होता. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल पकडला जातोय प्रथमेशच्या माध्यमातून. आणि इथे मात्र काय रणनीती आखली जाईल, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. षटक फेकत असताना येणार चेंडू 3. 15 धावसंख्येची गरज. हा चेंडू फुलर लेनचा फेकला जातोय. पंचांचा इशारा आला की हा चेंडू नो. या ठिकाणी फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. या ठिकाणी पाहिले जाईल. चौकार आलाय. पंचांचा इशारा. तीन चेंडू 15ची गरज होती. हा चेंडूवरती निर्णय काय येतो याची प्रतीक्षा केली जाईल. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं अगदी चेक केलं जाईल तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. चेंडू फेर आहे की नो चेंडू हे पाहिलं जाईल. आणि इथे मात्र हा खराब चेंडू फेकला जातोय. या ठिकाणी चौकार आलाय परंतु निर्णयाची प्रतीक्षा करतोय. कारण माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं जात आहे की एक्झॅक्ट चेंडूला उंची किती आहे, कमरेच्या वर चेंडू फेकला गेला आहे. कोपरोली संघाची सर्व नजरा अगदी तिसऱ्या पंचांच्या निर्णयाकडे राहिले. वाकडी संघ देखील या निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये. कारण सामना अतिशय कुशल मुवमेंटला आलाय.
सामना 3 चेंडूमध्ये 15 धावसंख्येची गरज असताना हा चेंडू फेकलेला जयेश दलवीनं आणि त्या चेंडूमध्ये चौकार आलाय, पण निर्णय येणं अद्याप बाकी असणार आहे. अगदी पाहिलं जाईल इथे मात्र आणि तो निर्णय देखील तुमच्या समोर येईल. अगदी धाकधूक प्रथमेश पाटील देखील पाहत बसलाय पंचांच्या निर्णयाकडे काय होईल. आणि पंचांचा इशारा आला की हा चेंडू नो, येणाऱ्या चेंडू असतील 3 आणि 10 धावसंख्येची गरज. 3-10चं समीकरण मैदानामध्ये. अगदी स्क्वेअर लेगला हा क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय, परंतु येणारे चेंडू 3-10 धावसंख्येची गरज. खराब चेंडूमध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला वाकडी संघानं. जयेश दलवीचे षटक फेकत असताना येणारे चेंडू 3 आणि 10 धावसंख्येची गरज. उंचावर मारण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा चेंडू एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. फ्री हिटचा चेंडू धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. चला या तिसरे पंच बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. आता मात्र चिंतेचं वातावरण या ठिकाणी तुम्ही पाहताय. दोन्ही 12वे खेळाडू फक्त पाहायचे, जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि पंचांचा इशारा येतो की हा चेंडू फेअर असणार आहे, सिंगल मिळेल. येणारे चेंडू असतील 2 आणि 9 धावसंख्येची गरज. फुलर लेनचा चेंडू फेकला गेला आहे, फायदा उचलू शकला नाही. फ्री हिटच्या चेंडूवरती हा चेंडू सीमा पार पाठवू शकला असता, परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाही. आणि चांगलं क्षेत्ररक्षण प्रथमेश पाटील जर राहिला आहे. अरुण पाटील खूप चांगला लेदर क्रिकेट खेळण्याचा अनुभव असणारे ॲडव्होकेट अरुण पाटील यांना आपण पाहताय, पण आज मात्र एकंदरीत 9व्या क्रमांकावरती जातात. 2 चेंडू दोन चेंडू 9 धावसंख्येची गरज. अरुण पाटील खेळण्यासाठी सज्ज असतील. 2 चेंडू 9 धावा. सामना आता बॅलन्स आहे, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असणार आहे. या चेंडूवरती चौकार किंवा षटकाराची अपेक्षा असेल आणि ह्या चेंडूवरती सर्व काय अवलंबून असेल. आणखी एक फुलर लाईनचा चेंडू फेकला होता, पण बॅटवरती चेंडू आला नाही. चेंडू जातो निर्धाव. येणारे चेंडू असतील 1 आणि 9 धावसंख्येची गरज. एका चेंडूमध्ये 11 धावा चेस होताना पाहिल्यात, एका चेंडूमध्ये 22 धावा चेस होताना पाहिल्यात. आंतरराष्ट्रीय लीग मॅच आपण पाहिली प्रेम पाटील, आणि इथे मात्र एका चेंडूमध्ये 9 धावा होतील का. गोलंदाज मार्कमध्ये जयेश. एक चेंडू 9 धावसंख्येची गरज असं वाटलं होतं. वाकडी संघ सोप्या रीतीनं सामना जिंकेल, पण रमेश पवारची विकेट आणि त्यानंतर जर आपण पाहिला सामना जिंकतोय साई रक्षा 12 किंग गावदेवी कोपरोली संघ. आणि तर चला संगड आहे का आपण त्वरित या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नितीन पाटील. 9 चेंडूमध्ये 19 धावांची एक अप्रतिम फलंदाजी राहिली. आणि तत्पूर्वी निवेदन असेल चिंचपाडा क्रिकेट संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित झाले. कोपरोली संघाचा संघ नितीन पाटील आपण थोडे लवकर या.